इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या आणि शहरभर चर्चेचा विषय ठरलेल्या गोल्डमॅन मकरंद साळी लूट प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झालेला आहे. तब्बल 2 महिने पोलिसांना चकवा देत राज्यात ठिकाणे बदलणाऱ्या मुख्य आरोपीला सातपूर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अटक केली होती. त्याच्याकडून विक्री केलेले 14,30,000 रुपये किमतीचे 105 ग्रॅम सोनेही हस्तगत करण्यात आले. 23 मार्च 2024 रोजी रात्री 10:30च्या सुमारास सातपूर परिसरात भर रस्त्यात व्यावसायिक मकरंद साळी यांना अडवून आरोपींनी त्यांना मारहाण केली होती. तसेच धारदार शस्त्राचा धाक दाखवत गळ्यातील सोन्याची चैन लुटून आरोपी फरार झाले. या धाडसी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या गुन्ह्यानंतर आरोपींनी आपले ठिकाण सतत बदलत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करून सातपूर पोलिसांनी 14,30,000 रुपये किमतीचे मुद्देमाल फिर्यादी मकरंद साळी यांना परत केला आहे. नमस्कार मित्रांनो, 23 मार्च 2026 रोजी माझ्या 2 चेन गुंडांनी चोरून नेलेल्या होत्या. तर त्याची मी रीतसर कंप्लेंट सातपूर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. तर त्यावर नाशिकचे आयुक्त श्रीयुत कर्णिक साहेब, DCP श्रीयुत किशोर काळे साहेब, ACP श्रीयुत सचिन वारी, तसेच सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाशजी आहिरे, युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतजी तोडकर, समाधान हिरे व ASI नंदकुमार नांदिवटीकर यांनी ह्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास लावून मुद्देमाल हस्तगत केला. तो मुद्देमाल त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांनी मला माझ्या ताब्यात दिलेला आहे. त्याबद्दल मी सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी, अधिकारी तसेच युनिट 2चे अधिकारी कर्मचारी यांचे खूप खूप आभार मानतो. आणि त्या अशीच सेवा त्यांनी जनतेची करावी आणि जनतासुद्धा त्यांना साथ देण्यात तयार आहे. त्याबद्दल परत एकदा मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मपोसे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, सचिन बारी, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांच्या उपस्थितीमध्ये मुद्देमाल परत करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट 2चे हेमंत तोडकर, समाधान हिरे, PSI बेंडकुळे, मुक्तार पठाण, दिलीप सगळे, नंदकुमार नांदुर्डीकर, आदिनाथ बटुळे, सातपूर गुन्हे पथकाचे दीपक खरपडे, सचिन अजबे, रवी जाधव, तुषार देसले, तेजस मते, महेश खांडबहाले त्यांनी धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण मुद्देमाल हस्तगत झाला आहे. यामुळे सर्व पोलिसांचे मकरंद साळी यांनी आभार व्यक्त केला आहे. कोरोना काळात साळी यांनी मास्क वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच सातपूर परिसरात सगळ्यांशी त्यांचे मिळून मिसळून आदरयुक्त असे व्यक्तिमत्व आहे. LCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.